नमस्कार. आज 6 मार्च मुख्यत्वे भारतात आणि देश-विदेशात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 6 मार्च 1968 रोजी नायब सुभेदार चुन्नीलाल यांचा जन्म जम्मू काश्मीरमधल्या बदरवाह इथं झाला. चुन्नीलाल अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले. 1987 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी जगातली सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियर इथे बाना पोस्टला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केलं आणि त्यावर तिरंगा फडकवला. या शौर्याबद्दल चुन्नीलाल यांना सेना पदक देण्यात आलं. चुन्नीलालबद्दल बोलताना परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन बाना सिंग म्हणाले होते की चुन्नीलाल हा आमच्या संघातला सर्वात तरुण सैनिक होता, परंतु सिंहासारखा शूर होता. 1987 नंतर पुन्हा 1999 मध्ये जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन रक्षक सुरू झालं. चुन्नीलाल यांनी पुन्हा एकदा धैर्याने लढा दिला आणि 12 दहशतवाद्यांना ठार केलं आणि ही पोस्ट वाचवली. यासाठी नायब सुभेदार चुन्नीलाल यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं. त्यानंतर 24 जून 2007 रोजी चुन्नीलाल हे त्यांच्या साथीदारांसह कुपवाडा सेक्टरमध्ये तैनात होते. त्यानंतर दहशतवादी घुसल्याची बातमी मिळाली आणि लगेचच चकमक सुरू झाली. या दरम्यान तासभर चाललेल्या या चकमकीमध्ये चुन्नीलाल यांचे 2 साथीदारही जखमी झाले. दहशतवाद्यांशी लढताना चुन्नीलाल या ऑपरेशनमध्ये स्वतः गंभीर जखमी झाले, पण जखमी अवस्थेतही त्यांनी आणखीन 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पुढे या कारवाईमध्ये नायब सुभेदार चुन्नीलाल हे शहीद झाले. त्यांच्या अदम्य साहस आणि बलिदानासाठी त्यांना 15 ऑगस्ट 2007 मध्ये मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. पश्चिम आफ्रिकेतला देश असणाऱ्या घानाला 6 मार्च 1957 रोजी स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यापूर्वी घाना हे ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं. घानाची राजधानी असणारं अक्रा हे सर्वात मोठं शहर आहे. तसंच या देशात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही इंग्रजी आहे आणि ती घानाला वसाहत काळापासून मिळालेली आहे. घाना हा तसा बहुभाषिक देश आहे, ज्यामध्ये सुमारे 80 भाषा बोलल्या जातात. विशेष गोष्ट अशी की घानामध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या संख्येने लोक हिंदू जीवन पद्धतीचा अवलंब करताना दिसून येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी यांचा आज स्मृतिदिन. संघाच्या मुशीतून घडलेले रामभाऊ म्हाळगी हे विधानसभेतले पहिले आमदार आणि तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष. साधा राणीमान, दांडगा जनसंपर्क आणि प्रभावी नेतृत्व ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्य आणि यामुळे ते राजकारणात नेहमीच आघाडीवर राहिले. पुण्यातून सातत्याने विधानसभा आणि नंतर ठाण्यातून लोकसभेवर ते निवडून गेले होते. अनेक विषयांवरती ते मुद्देसूद चर्चा करत असत. त्यांच्या इतके प्रश्न किंबहुना आजपर्यंत विधानसभा पटलावर कोणीही मांडलेले नसतील. आमदार तसेच खासदारपदी निवड झाल्यानंतर रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या काम करण्याच्या शैलीतून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता. मोठमोठ्या प्रश्नांची अगदी सहजपणे उकल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते कायम संसद गाजवत राहिले. व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता सर्व पक्षीय नेत्यांसोबत मित्रत्वाचे संबंध हे त्यांचं वेगळेपण होतं. आमदार या नात्याने सुमारे 15 वर्ष तर खासदार या नात्याने 5 वर्ष त्यांनी जी मूल्यांची जपणूक केली त्याला तोड नाही. विरोधी पक्षात राहून सरकारला धारेवर धरणारा लोकप्रतिनिधी आणि गोरगरीब व अडचणीत सापडलेल्यांना एक आधार अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा उभी केली होती. पुढे सक्रिय राजकारणातून संन्यास घेत राजकीय कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घडवून आणणाऱ्या संस्थेच्या निर्मितीला वाहून घ्यायचा त्यांचा मनोदय होता. मात्र 6 मार्च 1982 मध्ये रामभाऊ म्हाळगी यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था मात्र आता रामभाऊंचं हे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करीत आहे. प्रसिद्ध मराठी कादंबरीकार रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्यांना मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान आहे. श्रीमान योगी कादंबरीमध्ये महाराजांचा पराक्रम तर दिसतोच, पण पिता म्हणून त्यांची एक वेगळी बाजूही आपल्याला बघायला मिळते. तर स्वामी ही माधवराव पेशवे यांच्या जीवनावरची कादंबरी अतिशय वाचनीय आहे. इतिहास सांगताना त्याची रंजक मांडणी हे देसाईंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. श्रीमान योगी आणि स्वामी या दोन्ही पुस्तकांची भारतीय साहित्य अकादमीनं हिंदीत भाषांतर केली आहेत. रणजित देसाई यांनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिलं असं नाही, तर ग्रामीण साहित्यातही त्यांचं मोठं योगदान होतं. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री अशा गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या.
पद्मश्री, महाराष्ट्र गौरव यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. या थोर साहित्यिकाचं 6 मार्च 1992 रोजी निधन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गुरुजी अर्थात माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी माघ कृष्ण एकादशीला महाराष्ट्रात झाला. गुरुजी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करून अनेक स्वयंसेवकांना राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. राष्ट्रवादी नेते आणि बनारस विद्यापीठाचे संस्थापक असलेले मदन मोहन मालवीय यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. बनारस विद्यापीठाने पुढे गुरुजींना 1933 साली 3 वर्षासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं. याच दरम्यान त्यांना गुरुजी हे टोपणनाव मिळालं. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार अर्थात डॉक्टर हेडगेवार यांच्याशी त्यांची भेट झाली. गुरुजी यांचे गुरु अखंडानंद यांनी त्यांना राष्ट्रदेव भव हा मंत्र जपत तू देशभर फिरशील असं सांगितलं होतं. तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनीही गुरुजींमधलं कौशल्य हेरलं होतं. 1940 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर दुसरे सरसंघचालक म्हणून गुरुजींनी संघाचं सारथ्य केलं. त्यानंतर तब्बल 33 वर्ष त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. या काळात संघावर अनेक आघात झाले. भारताची फाळणी, महात्मा गांधींची हत्या, संघबंदी. परंतु या सगळ्या वातावरणात प्रत्येक स्वयंसेवकाची प्रेरणा आणि आधार बनत गुरुजींनी डॉक्टरांच्या कार्याला वाढवलं. संघावरचा प्रत्येक आघात सोसत संघ तावून सुलाखून निघाला तो गुरुजींच्या भक्कम आधारामुळे. या काळात जवळपास 66 वेळा गुरुजींनी भारत भ्रमणही केलं होतं. 33 वर्षाच्या अविरत कार्यानंतर कर्करोगासारख्या आजाराने 5 जून 1973 रोजी गुरुजींनी अखेरचा श्वास घेतला. तर हे होते आजचे अर्थात 6 मार्चचे दिनविशेष. आमच्या YouTube चॅनलवर नक्की तुमच्या प्रतिक्रिया पोस्ट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्तम मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.